नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहताय झी 24 तास. पाचवर श्रीमंतीच्या या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अनेक जणांना गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नेमकी कशी करायची, कुठले शेअर्स मी घेऊ, कुठले होल्ड करू, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. म्हणूनच आमचा आहे हा खास कार्यक्रम पाचवर श्रीमंतीचा. आणि यामध्ये विशेष मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीसारखेच आपल्या बरोबर आहेत शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं या शोमध्ये. सगळ्यांना प्रश्न असतील शेअर मार्केट संदर्भात तर जरूर विचारा. आपल्या शेअर्सच्या डिटेल्स बाबत सांगण्यासाठी सर आपल्याला इथे आहेतच. तुमचे फोनची आम्ही वाट पाहतोय. आमचा टोल फ्री नंबर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेच आहे, 1800-22-1010. तुमचे फोन येईपर्यंत तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर आपण थोडंसं इकॉनॉमी विषयी बोलूया. आजच मोदी सरकारला 1 वर्ष झालेलं आहे. निवडून आले, तो आजचा हा दिवस होता. बहुमतानं भाजपला निवडून दिलं. ओव्हरऑल तुम्ही इकॉनॉमीकडे ह्या 1 वर्षामध्ये कसं बघाल? खूप चांगला प्रश्न. मला लक्षात आहे की झी बिझनेसनी काल दिल्लीमध्ये पण कॉन्क्लेव्ह केला होता फॉर सेलिब्रेटिंग दिस. आणि त्याच्यामध्ये अगर आपण त्याचा अगर कम्प्लीट अनालिसिस केलं तर 1 वर्षामध्ये असं काही खूप रॅडिकल चेंज तुम्ही करू नाही शकत. क्योंकि जी काय प्रॉब्लेम्स असतात, जी काय सगळी घाण झालेली असते, त्याला सगळं रेक्टिफाय करण्यासाठी टाइम लागतो. पण जे काही नेसेसरी डिसिजन्स जे घ्यायचे होते, ॲक्शन्स घ्यायचे होते, ते त्यांनी घेतले. आणि आता त्याचे आपल्याला रिझल्ट्स काय, तर आता जे काही त्यांनी जे स्पेक्ट्रमचं जे काही ऑप्शन केलं, कोल ऑप्शन केले, खूप छान केलं त्यांनी. त्याच्यामध्ये काही पण कॉन्ट्रोवर्सी झाली नाही. तर ते एक फार छान डिसिजन त्यांनी खूप छान इम्प्लिमेंट केलं. त्याच्याने तुम्ही बघितलं की फूड इन्फ्लेशन जो खूप मोठा एक इश्यू होता, तो आपल्यात कमी झाला. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी एवढे लकी राहिले अनुपमा की त्यांच्या 1 वर्षाच्या याच्यामध्ये येऊन ऑइल प्राइसेस खूप खाली गडगडल्या. म्हणजे ज्या ऑइल प्राइसेस $140-127 पर बॅरल होत्या, त्या आता $50-55 पर बॅरल, म्हणजे हाफ द प्राइसमध्ये आल्या. आपण पेट्रोल आणि डिझेलची किंमत त्याच्यासाठी कमी नाही करत, क्योंकि आपली कन्झम्पशन वाढते. परत अगेन ते करंट अकाउंट डेफिसिट आपला वाढतो. दुसरं मी हे म्हणेल की बाकी त्यांनी जो गोल्डमध्ये जो डिसिजन घेतला, दॅट वॉज अ व्हेरी गुड डिसिजन इन दिस बजेट, की नॉन ऑर्नामेंटल फॉर्ममध्ये तो तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला द्यायचा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्हाला बॉन्ड देईल अँड यू आर ट्रीटिंग दी नॉन ऑर्नामेंटल गोल्डला तुम्ही सर्क्युलेटिंग ॲसेट करता. तर त्याच्याने तो पैसा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये यूज करता. क्योंकि लोकांचं गोल्ड नुसतंच याच्यामध्ये पडलं असतं नॉन ऑर्नामेंट, जे बिस्किट फॉर्ममध्ये असतं. तर बिस्किट फॉर्मचं गोल्ड जेव्हा तुम्ही सर्क्युलेटिंग ॲसेटमध्ये आणता, तर तोच पैसा लोकांना त्या बॉन्डच्या अगेन्स्ट इंटरेस्ट मिळतं आणि गव्हर्नमेंटला पैसा मिळतो. तर हा एक खूप छान डिसिजन त्यांनी घेतला. जसे खूप सारे डिसिजन्स आहेत, आपण ह्यावर थोडं टप्प्याटप्प्याने बोलूया, कारण आपल्याबरोबर प्रेक्षकांचा आता संपर्क यायला लागलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याबरोबर बारामतीमधून राहुल पाटील बोलतात. नमस्कार राहुलजी, विचारा आपला प्रश्न. हॅलो, हाय राहुल. राहुल, आवाज ऐकू येतोय? ठीक आहे, आपल्याला त्यांचा प्रश्नाचा आवाज येत नाही. आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत, वैभव पाटकर आहेत. नमस्कार वैभव, विचारा आपला प्रश्न. हॅलो. हा वैभव, विचारा प्रश्न. हॅलो. राहुल, प्रश्न विचारा. वैभव, प्रश्न विचारा. हा, सोन्याच्या दराबद्दल, दराची घसरण खाली होते. सोन्याच्या दराबाबत आपला काही प्रश्न आहे. हॅलो. हा, ठीक आहे. साधारण एकंदरीतच सोन्याच्या गुंतवणुकीविषयी किंवा सोन्याचे दर जे अप अँड डाऊन होतात त्याविषयी त्यांना काही प्रश्न विचारायचे असेल, आपण याच्यावर. माझं असं म्हणणं आहे की सोन्याची जी शाईन आहे, हर एक ॲसेट जो असतो त्याचा एक पर्टिक्युलर टाइम असतो. असं नाही आहे की सोन्याने ॲप्रिसिएशन दिली नाही आहे. पण जसं मी म्हटलं की सोनं आता अगर आपला डॉलर जसा आता 62 वरून 64 गेला, आता माझं म्हणणं जसं हे जे सर्क्युलेटिंग ॲसेटचा हा जो इश्यू त्यांनी याच्यामध्ये नसता घेतला, तर हा जो आता जो पैसा थोडा वीक झाला, जिथून आपण बघितलो की रुपया टू एक्सचेंज टू डॉलर रेटमध्ये जो 62 वरून 64 वर गेला, हो सकता है 66-68 पण झाला असता. पण हे जे डिसिजन जे बजेटमध्ये घेतलं की आपण नॉन ऑर्नामेंटल आपण सर्क्युलेटिंग ॲसेट यूज करू, तर ते याच्याने हा एक खूप मोठा डिसिजन होता, ज्याच्याने रुपया अजून हे झाला. काही यांचं म्हणणं आहे की जेव्हा मार्केट वीक होतं, FIs आपला पैसा विकतात, तर त्याच्याने पण हा जो पैसा जो बाहेर जातो त्याच्याने पण आपली मुवमेंट असते याच्यामध्ये, की रुपया आपला वीक होतो. पण हा एक टेम्पररी फेज आहे अनुपमा. अगेन इनफॅक्ट जेव्हा काही चांगले फॅक्टर्स फेवरेबल येतील, परत ते FIs असे परत येतात आणि परत ते पैसा जेव्हा इंडियामध्ये इन्व्हेस्ट करतील, तर परत आपण बघू की हा स्ट्रॉंग होतो. दुसरा एक तरीका माझा असा आहे की बजेटमध्ये अगर पार्टिसिपेटरी नोटला अगर तुम्ही बंद केला, हा जो रूट आहे, तर त्याच्याने पण आपला रुपीज अजून खूप जास्त स्ट्रॉंग होईल. बट दॅट इज अ व्हेरी हार्ड डिसिजन विच द गव्हर्नमेंट हॅज टू टेक.
तर जसं मी तुम्हाला सांगितलं की अगर गोल्डमध्ये कोणाला पण अगर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ऑर्नामेंटल गोल्डमध्ये अगर तुम्ही करता तर तुम्ही करू शकता, क्योंकि एक त्याची डिमांड राहणारच आहे इंडियामध्ये. तर ती अगर तुम्हाला करायची असेल तर ती करा. आणि सेकंड चॉईस तुमच्याकडे हे आहे, इक्विटी मार्केट आहे. अगदी आपण त्याच्यावर आणखी डिटेलमध्ये चर्चा करूया. पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. पुण्यामधून चंद्रकांत बोलतात. तर नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्ते. मला सरांना विचारायचं आहे की पुंज लॉइड आणि रिलायन्स पॉवर हे 2 शेअर्स मी घेतलेले आहेत सरांच्याच मार्गदर्शनाखाली, तर त्याच्याबद्दल मला विचारायचं. बरं, ओके. रिलायन्स पॉवरमध्ये एक चीज तुम्ही लक्षात ठेवा की अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट हे जे 4000 मेगावॉटचे होते याच्यामध्ये असे टोटल 16 अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट आहे. आणि मी हमेशा सांगितलं ही एक फॅक्ट आहे की इंडिया इज अ पॉवर हंग्री कंट्री. पण त्याच्यामध्ये त्यांनी 3 मध्ये एडीएजी ग्रुपनी अप्लाय केले होते, बिड केला होता, त्यांना 3 मिळाले. सासन मिळालं होतं, तिला मिळाला होता, अजून एक त्यांना कृष्णापट्टणम मिळाला होता. तर त्यांनी तिला आता मला वाटतं सोडून दिला. दे हॅव गिवन अप, क्योंकि खूप सारे इश्यूज आहे इंडियामध्ये. आणि टाटाजना एक प्रोजेक्ट मिळाला होता. पण बाकीचे जे अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये कोणीही बिड करत नाही, क्योंकि खूप सारे इश्यूज याच्यामध्ये आहे. एक तर तुमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप असते, रिटर्न तुम्हाला मिळत नाही, तुम्ही वीज काय प्राइसमध्ये, खूप सारे त्याच्यामध्ये इश्यूज आहे. तर तोपर्यंत जेपर्यंत ते सगळे इश्यूज अगर रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत पॉवर स्टॉक जे जनरेशन कंपनीज आहे त्याच्यामध्ये एप्रिसिएशन होणं, फॉर दॅट मॅटर इव्हन टाटा पॉवरचं पण एप्रिसिएशन होणं फार अवघड दिसतंय मला. तर म्हणून मी हे म्हणेल की तुमचा काही खूप जास्त लॉस नाही आहे रिलायन्स पॉवरमध्ये तर तुम्ही एक्झिट करा, बिकॉज खूप साऱ्या त्याच्यामध्ये अजून चेंजेस यायला पाहिजे. पुंज लॉइडमध्ये जसं मी एकदा म्हटलं होतं की अशा ज्या छोट्या कंपनीज असतात, इंजिनिअरिंग कंपनीज, याच मोठ्या कंपनीज बनून तेव्हा L&T सारख्या कंपनीज होतात. पण जेव्हा तुमचा लाईन ऑफ ॲक्शन बिझनेस फक्त एकाच याच्यामध्ये असतो तेव्हा तुम्ही फसता, क्योंकि त्यांचं एकच याच्यामध्ये आहे, क्योंकि ते ऑइल अँड गॅसमध्ये फक्त पाईपलाईन टाकण्याचं जे काम करतात. आता त्याच्यामध्ये ते पण फसलेले आहे. पण त्याच्यामध्ये पण मी हे म्हणेल की अगर इन्व्हेस्टमेंट खूप जास्त ह्यूज नाही आहे आणि लॉस अगर ह्यूज नसेल तर मग तुम्ही त्याच्यामधून निघू शकता. क्योंकि कोणत्याही कंपनीमध्ये, कोणत्याही सेक्टरमध्ये अनुपमा हर इन्व्हेस्टरला सांगतो की 5%, 7% जेव्हा तुम्ही कोणाची पण कन्सल्टन्सी ॲडवाईस घेत नाही तेव्हा कोणत्याही कंपनीमध्ये 5% ऑफ द टोटल इन्व्हेस्टमेंटचा तुमचा एक्सपोजर नको, तेव्हा तुम्हाला काय खूप जास्त लॉस नाही होणार. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत मालाडवरून. आपल्याबरोबर प्रवीण आहेत. नमस्कार प्रवीण, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. हॅलो, मी प्रवीण बोलतोय मालाडवरून. बोला. सर, मी शेअर बाजारमध्ये आता 2 दिवसापूर्वी धनलक्ष्मी बँकेचे शेअर घेतले 1000. नीट ऐकू येत नाहीये. हॅलो. हा, बोला. मी शेअर बाजारमध्ये थोडी गुंतवणूक केली आता 2 दिवसापूर्वी. धनलक्ष्मी बँकेचे शेअर घेतले 1000. ओके. तर त्या संदर्भात मला विचारायचं होतं थोडी माहिती, त्याचं फीचर कसं आहे. ओके. धनलक्ष्मी बँक ही एक छोटी बँक आहे. याच्यामध्ये मग मी हे म्हणेल की धनलक्ष्मी बँकपेक्षा ॲक्सिस बँकमध्ये कन्वर्ट करा. काय असतं माहिती आहे का की मला वाईट असं वाटतं की माणूस पहिले इन्व्हेस्टमेंट करतं, मग त्याच्यावरती तुम्ही बाईंगवर कमिशन देता, मग परत आता तुम्ही विकणार, परत त्याच्यावरती पण तुम्ही कमिशन देणार. हर इन्व्हेस्टर मराठी माणसांचं हे आहे की हा क्वेश्चन हर शनिवारी विचारण्याच्या पहिले इन्व्हेस्टमेंट विचारलं असतं तर मग मी तुम्हाला म्हटलं असतं की नाही, धनलक्ष्मी बँकला आपण अवॉइड करायचं आणि वी वुड टेक पोझिशन्स इन ॲक्सिस बँकमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. तर ॲक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला पहिले प्रिफर करा कम्पेअर्ड टू धनलक्ष्मी बँक. ओके सर, पुढचे प्रेक्षकांचे आपल्याला फोन येतात. मीन टाईम तुम्हाला एक प्रश्न विचारते. IPOज जे येणाऱ्या काही दिवसांमध्ये खूप चांगले IPOज येतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल IPOच्या इन्व्हेस्टमेंट बाबत? सगळेच काही IPOज असे काही खूप चांगले नाही आहे. ओके. आता जसं VRLचा एक IPO आला होता, मला स्वतःला असा काही आवडला नाही, पण त्याच्यामध्ये तो खूप हाय प्राइसवरती तो गेला आणि ज्या दिवशी तो लिस्ट झाला त्याच्यावरती प्रीमियम आला. UFO एक प्रोजेक्ट आहे. आपल्याला तुम्हाला माहिती असेल अनुपमा की जेव्हा या फिल्म्स रिलीज व्हायच्या तर पायरेसी एक खूप मोठी प्रॉब्लेम आहे. तर पायरेसीसाठी हा जो UFOचा जो कॉन्सेप्ट होता, हे अपोलो टायर्सचे रौनक सिंग या त्यांच्या मुलांनी हा कॉन्सेप्ट आणला होता इंडियामध्ये की तुम्ही रील्स तयार करत नाही आणि त्या रील्स मग सप्लाय होत होत्या, मग त्या लागत होत्या आणि मग त्या पिक्चर हॉलच्या त्या मशीनमध्ये लागायचा आणि मग आपण ते चित्रपट बघायचो. आता दॅट होल कॉन्सेप्ट इज बिकम आउटडेटेड. आता एव्हरीथिंग इज इन डिजिटल फॉर्म. तर हा जो शेअर जो त्यांचा आला होता UFOचा कॉन्सेप्ट एवढा छान आहे, काहीतरी 600 रुपयामध्ये आला होता, पण त्याची काहीतरी न्यूज आली होती की काही पोर लिस्टिंग झाली. पण असा कॉन्सेप्ट लोकांना काही आवडत नाही. आणि रोड लाईन्सच्या कंपनीचा शेअरला लोक एकदम प्रीमियमवरती हे करतात आणि हे करतात. तर असं आहे की यू हॅव टू लुक इन टू. असं नाही आहे की इंडियामध्ये तुम्हाला एक्झिस्टिंग कंपनीज पण खूप छान मिळतात आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर तुम्हाला खूप छान व्हॅल्युएशनवरती मिळते, नेस्लेची खूप छान व्हॅल्युएशन्स आहे. तर अशा कंपनीजला सोडून ज्या चांगल्या एक्झिस्टिंग कंपनीज आपल्या इंडियामध्ये ज्या लिस्टेड आहे एवढ्या वर्षापासून आहे, त्यांना सोडून नवीन कंपनीच्या मागे आपल्याला माहिती नाही त्या नवीन कंपनीज किती एस्टॅब्लिश होतील. आणि एक चीज लक्षात घ्या, हिस्ट्री अगर तुम्ही IPOची बघितली
तर सगळ्या लोकांना टोप्या लावलेल्या आहे. अशा किती कंपनीज ज्यांनी नुसते IPOs घेऊन आले, त्या कंपनीज हॅव क्लोज डाऊन. आणि अशा किती कंपनीज अगर MTNL सारखी डायरेक्टरी बनवू शकतो आपण त्या कंपनीजची. तर म्हणून बनवाबनवी जी आहे ही मार्केटमध्ये या 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 याच्यापासून वाचण्यासाठी माझं असं म्हणणं आहे, प्रोग्राम रेग्युलरली बघा आणि चांगल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करा ना. फक्त 15-20 कंपनीजमध्ये पण अगर इन्व्हेस्टरनी, मराठी माणसांनी अगर इन्व्हेस्ट केलं तर त्याला चांगला प्रॉफिट मिळेल. अगदी. आपण पुढच्या प्रेक्षकांचा प्रश्न घेऊया. गंगाधर बोलतात पुण्यावरून. नमस्कार गंगाधरजी, विचारा प्रश्न. नमस्कार मॅडम, माझ्याकडे अशोक लिलँडचे शेअर्स आहेत, 72 रुपयांनी घेतलेत मी, 300 क्वांटिटी आहे. आणि दुसरा आहे ICICI बँकेचे, मी 308 रुपयांनी खरेदी केली, 150 क्वांटिटी आहे. आणि माझ्याकडे वेंकीज इंडिया लिमिटेडचे आहेत, तर ते 282 रुपयांनी घेतले, त्यांची माझ्याकडे 50 क्वांटिटी आहे. तर काय होल्ड करू का मी? 1 वर्षाचं माझं टार्गेट आहे, काय करायचं? ओके, आपण सरांकडून उत्तर जाणून घेऊया. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण लगेचच गंगाधरजींच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. छोटासा ब्रेक. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला पुण्यामधून फोन होता गंगाधर यांचा आणि त्यांनी सर प्रश्न विचारला होता. त्यांच्याकडे अशोक लेलँड, ICICI आणि वेंकीजचे शेअर्स होते. 1 वर्षाचं टार्गेट आहे, होल्ड करावेत की काय? खूप छान गंगाधर. ॲज फार एज अशोक लेलँड कमर्शियल याच्यामध्ये बेस्ट कंपनी आहे टाटाच्या नंतर. बाकी भारत बेन्झ पण आहे इंडियामध्ये, मर्सिडीज जे पण ट्रक्स बनवतात, पण ती लिस्टेड नाही आहे. त्याच्यामध्ये नंबर 2 प्लेअर आहे कमर्शियलमध्ये. आणि मोटरसायकल आणि स्कूटर्सच्या नंतर लार्जेस्ट सेलिंग जे मार्केट आहे ऑटोमोबिल्समध्ये ते कमर्शियल व्हेकल्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी अगर गुड डेजमध्ये जेव्हा इकॉनॉमी इम्प्रूव्ह करेल, तुम्हाला 180-200 रुपीजचा भाव मिळेल, तर त्याला होल्ड करून ठेवा. ICICI वन ऑफ द फायनेस्ट बँक्स इन द प्रायव्हेट सेक्टर. वर्ल्ड बँक तेव्हा त्यांचा पार्टनर होता, मग निघाले. आता तर नोबडी नोज व्हॉट इज द ओनरशिप इन ICICI. इट कीप्स ऑन चेंजिंग. वेंकीज मध्ये याच्यामध्ये ऑर्गनाइज सेक्टरमध्ये एक हेच आहे आणि गोदरेज आहे. गोदरेज परत लिस्टेड कंपनी नाही आहे. तर नॉनव्हेजमध्ये जे पण लोक चिकन अजून अंडी खातात त्याच्यामध्ये वेंकीज इज द बेस्ट. त्याचं पहिले पुरं नाव होतं व्यंकटेश्वर हॅचरीज. डॉक्टर रावनी ही कंपनी प्रमोट केली होती. पुण्याची कंपनी आहे, त्याला पण होल्ड करून ठेवा. नॉट बॅड. ओके, आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत. सुजाता वैद्य बोलतात दादरवरून. नमस्कार सुजाताजी, विचारा आपला प्रश्न. माझ्याकडे ऍक्सिस बँक, टेक महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्सचे शेअर्स आहेत, तर ते किती दिवस होल्ड करावे किंवा काढावे? बरं, ऍक्सिस बँक आहे आपल्याकडे. ऍक्सिस बँक, टेक महिंद्रा, थम्स अप. ऍक्सिस बँकमध्ये तुम्हाला सुजाताजी 1500 रुपयाचा रेट आहे. तर सुजाताजी तुम्हाला सांगेल 1500चा रेट मिळाला की सिंगापूरची ट्रिप करा, डिझनीलँडला जा. यू गोइंग टू गेट 200% डेप्रिसिएशन इन ऍक्सिस बँक, वन ऑफ द फायनेस्ट बँक्स इन द प्रायव्हेट सेक्टर. दुसरा तुम्ही सांगितलं टेक महिंद्रा, वन ऑफ द फायनेस्ट कंपनीज इन द IT सेक्टर. टाटा आहे, एक घनश्यामदास बिर्ला होते आणि त्याच्यातले एक आनंद महिंद्रा आहे आणि केशव महिंद्रा. तर अशी लोक दे ब्रिंग दिस इंडिया, दिस कंट्री अ ग्रेट प्राईड आणतात या कंट्रीला. इट इज वन ऑफ द फायनेस्ट बिझनेसमॅन फ्रॉम द इंडियन फेटर्निटी, फ्रॉम द इंडस्ट्रीमधून. याला होल्ड करा, फार छान तुम्हाला अप्रिसिएशन मिळेल. ओके, यावर आपण आणखी प्रश्न घेणार आहोत, सरांबरोबर आणखी चर्चा करणार आहोत. वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. अनेक प्रेक्षकांचे फोन आपल्याला येतात. पुढचे प्रेक्षक आपल्याबरोबर नाशिकमधून आहेत. दीनानाथ बोलतात. नमस्कार दीनानाथजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. मला प्रश्न विचारत होता. मी IRB इन्फ्राचे घेतलेले 130 रुपये भावाने आणि GIC हाऊसिंग घेतलेले 135च्या भावाने. एक IRB इन्फ्रा आणि दुसरा कोणचा? GIC हाऊसिंग. GIC हाऊसिंग. ओके ओके, हां, ओके, ठीक आहे. ओके. दीनानाथजी, एक तर तुमचा आवाज मला नाव फार आवडलं, कॅरेक्टर फार चांगला होता, पण त्याची काय ऍक्टिंग दोन्ही याच्यामध्ये काय मागची फिल्म आणि त्या याच्यामध्ये कॅरेक्टर फार स्ट्रॉंग पाहिजे. जसा गॉडफादर मध्ये डॉन कॉर्लिओनो एक कॅरेक्टर क्रिएट केला होता आणि तो यांनी फार छान केला होता मार्लन ब्रांडोने. आणि ती आवाज काढण्यासाठी इथे त्यांनी मार्बल्स ठेवले होते ती हस्की व्हॉइस काढण्यासाठी. आणि पिक्चर वॉज डायरेक्टेड बाय वन ऑफ द ग्रेट डायरेक्टर्स ऑफ हॉलिवूड, फॉर्ड कोप्पोला. पण त्यांनी पण एकच हिट दिली, त्याच्यानंतर गॉडफादरच्या नंतर कोणची हिट नाही दिली.
तर दीनानाथजी त्यांचा पहिला IRB. IRB मध्ये ठीक आहे हो, एक इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे, पण आय मीन दे कॅन बी मच बेटर चॉईसेस. तर IRB ठीक आहे थोडासा, पण अगर तुम्हाला काहीतरी 10% 15% काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला तुमच्या परचेस प्राईसवरून, तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक्झिट करा. आणि दुसरं जसं तुम्ही सांगितलं GIC हाऊसिंग, GIC हाऊसिंगच्या जागी मी तुम्हाला सांगेल LIC हाऊसिंग जास्त प्रिफर करा. माय फर्स्ट चॉईस विल बी LIC हाऊसिंग. आणि सगळ्या आपल्या इन्व्हेस्टर्सना सांगतोय की एक मीट ठेवलेली आहे 996778 हा 1988 मला आता फायनल ते आलेलं आहे. तर हर माणूस जो पुण्याला बेस्ड आहे त्या माणसांनी त्या सभागृहामध्ये यावं. नेक्स्ट फ्रायडेला 4:30 ते 7 पर्यंत हा इन्व्हेस्टर मीट आहे. मी तिथे पर्सनली येतोय आणि तुमचे सगळे क्वेश्चन आन्सर्सला हा सगळा एक सेमिनार होणार आहे मोठ्या याच्यामध्ये. तर हा जो नंबर मी तुम्हाला सांगितला या नंबरवरती तुम्ही मला SMS करा, तर मी तुम्हाला याची डिटेल्स देईल की कुठे ते ऑडिटोरियम आहे. ज्या दिवशी कमिंग फ्रायडेला म्हणजे येणाऱ्या फ्रायडेला हा आहे. आणि याची ही जी ऑपॉर्च्युनिटी ही मिस नका करू पुण्यामध्ये. ओके, पुढचे प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर ठाण्यामधून नितीन बोलतायत. नमस्कार नितीन, विचारा आपला प्रश्न. नमस्कार साहेब, मी फर्स्ट टाइम शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो गेले 6 महिन्यापासून. आणि मी इंडस्ट्री सेक्टर वाईज इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. जसं साने साहेबांनी लास्ट टाइम सजेस्ट केलं होतं म्हणजे फार्मामध्ये सन फार्मा किंवा ग्लेनमार्क किंवा सिप्ला वगैरे, मी त्या स्क्रिप्ट चूज केलेल्या आहेत. आणि इनिशियली मी म्हणजे कमी क्वांटिटी म्हणजे 100 नंबर इन्व्हेस्ट करतोय. आणि त्याप्रमाणे म्हणजे बाकीचे ऑटोमोटिव्ह मध्ये मी टाटा मोटर्स वगैरे घेतलाय. देन बँकिंग मध्ये SBI, ICICI बँक, देन ऍक्सिस बँक असं सेक्टर वाईज मी केलेलं आहे. लॉंग टर्म साठी मला अजून कोणतं सेक्टर चॉईस केलं तर बरं पडेल? ओके, ऑटो झालंय, फार्मा झालंय. ऑटो सेक्टरमध्ये एक अजून एक तुम्हाला छोटीशी कंपनी देतो साऊथ इंडियाची. त्याच्या ऑटोमेशनमध्ये त्याचे जेव्हा तुम्ही गाडी चालवता तर स्पीडोमीटरमध्ये तुम्हाला कळतं की फ्युएल किती आहे, स्पीडमध्ये किती चालते. अ व्हेरी स्मॉल कंपनी प्रिकॉल म्हणून आहे, ऑटोमेशन सिस्टम्स बनवते त्याचे. तर ही प्रिकॉल एक छोटीशी कंपनी आहे. यू मे बी गेटिंग दॅट शेअर ॲट अ व्हॅल्युएशन ऑफ 30-35 रुपीज. तर त्याच्यामध्ये अगर तुम्ही हे घेतलं तर फार छान आहे. बँकिंग सेक्टरमध्ये जसं त्यांनी सांगितलं की साऊथ इंडिया बँक 26 रुपयामध्ये आता तुम्हाला मिळत आहे. मी तर इव्हन 30 रुपीजमध्ये लोकांना रेकमेंड केलेलं आहे. आता काहीतरी मला तर लास्ट जी फिगर मी ऐकलेली आहे ती काहीतरी बघितली होती तेव्हा काहीतरी 25-26, आणि त्याच्यापेक्षा अगर खाली गेला असेल इट्स अनदर ऑपॉर्च्युनिटी फॉर यू पीपल. सो ग्रॅब साऊथ इंडिया बँक. येणाऱ्या गुड टाइम्समध्ये when बँकिंग सेक्टर इज गोइंग टू डू वेल, तर जेव्हा बेस छोटी असते तर तो शेअर जास्त लवकर मूव्ह करेल. तर त्याच्यामध्ये 25 वरून 50 याला व्हायला काही खूप वेळ लागत नाही. तसंच तुम्ही बघितलं DCB डेव्हलपमेंट क्रेडिट बँक 30 रुपयामध्ये झी बिझनेसच्या कार्यक्रममध्ये सांगायचो, पण लोकांना हमेशा सांगायचो अनुपमा सबुरी ठेवा. वर्ष 1.5 वर्ष लागला, पण तो 30 रुपयाचा शेअर आज 120 रुपयाला आहे. तर आज 4 पटीने लोकांना पैसा मिळाला. तर श्रद्धा ज्यांनी ठेवली राजेश तांबेवर आणि ज्यांनी सबुरी ठेवली मग त्याला तो हा असा प्रॉफिट मिळणार. अगदी, आणि निश्चित म्हणूनच प्रेक्षक आपल्याला फोन करतात. सर आज तुम्ही खूप छान मार्गदर्शन दिलं, टिप्स दिल्या सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथे आल्याबद्दल. थँक्यू. आणि यानंतर पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.